बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पहिल्याच दिवशी 6 इच्छुकांकडून 11 उमेदवारी अर्जांची उचल. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी 6 इच्छुक उमेदवारांनी एकूण 11 उमेदवारी अर्ज उचलल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असून प्रवीण पोटे पाटील यांनी भाजपकडून तर बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज उचलले आहेत. निवडणूक प्रक्रियेनुसार 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज उचलणे तसेच दाखल करण्याची मुदत असणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी कोणत्याही इच्छुकाने प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. या निवडणुकीत एकूण 453 मतदार मतदानाचा अधिकार बजावणार असून राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीसाठी अद्यापही जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजप अथवा महाविकास आघाडी यांच्याकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. इच्छुकांची संख्या आणि वाढत्या हालचालींमुळे आगामी काही दिवसांत अमरावतीच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडे, अमरावती, चीफ ब्युरो मनोज मेळे.